इथून एकदा ओरिंग घ्यायचं आहे, त्याचा फोटो काढून आपण त्याला दाखवू पहिला. बोला तो दिखाएगा हाथी, निकली चीटी. मीटर पाहिजे ना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज संडे आहे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मला माहिती नाही माझा चेहरा दिसतोय की नाही, कारण की मी माझ्या टँकवरती माउंट केलेला आहे माझा मोबाईल. तर मला असं टॅप करून मला व्हिडिओ बनवावा लागतोय किंवा चेहऱ्याने काही लिहिलं दिलं नाही. तुम्ही व्हिडिओ ऐका, व्हिडिओमध्ये काय बोलतोय. तर मी आज जात होतो माझी बाईक रिपेअर करायला. एक छोटासा मिनी ब्लॉग होणार आहे. काही दिवसानंतर असं बाईकवरती चालवणार व्हिडिओ बनवत आहे. समोरचा व्हिडिओ नाही टाकू शकत कारण का माझ्याकडे चीन माउंट वगैरे नाही, माझे शॉर्ट हेल्मेट आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ रेकॉर्ड नाही होणार. मी टँकवरती एक जुगाड करून चिपकू लावून मी मला व्हिडिओ शूट करते. माझा मोबाईल रिक्सवरती लावून इथून जर पडला तर डॅमेज होईल. दिवसांनी बाहेर जाणार होतो, एक राईड होती, पण ती राईड काहीच कारणामुळे कॅन्सल होत चालले. तर नक्की एक राईड येणार आहे. आपल्याला 20 दिवसापर्यंत ऑइल लिकेज होतं आहे. लेफ्ट साईडचे जे घेर असतं ते घेर टाकतो, त्याला ऑरिंग बोलतात. त्याच्यामुळे ती न्यूट्रल लाईट पण दिसत नाही आहे, ऑइल पण लिकेज होतं आहे. ती मी बाईक कुठं नेऊ नाही शकत. आणि आपल्या गाडीला 15 वर्ष झाले तर मी ग्रीन टॅक्स काढले आपल्या बाईकचं. तर असते आता हळूहळू कुठं काम करायला येणाऱ्याकडे. तर प्लीज गाडी माझी टायगर असं अशी काम काढू नको जाऊ, कारण की खर्च करायला काही नाही का, खर्च करायला पैसे तर पाहिजे म्हणून बोलतोय. आणि रोडचे काम रोडचे काम कधी संपतील माहिती नाही. जिथं चाललोय तिथं JCB बुलडोझर रोड फुटलेले आहेत. सकाळचे वाजले आता 10:30. तर मी आता 11 वाजेपर्यंत फ्रेश होतो फटाफट घरी जाऊन. त्याच्यानंतर भेटतो मी, दाखवतो कुठून ऑइल लिकेज होतं खालनं. आज संडे आहे तर रोड एवढे काय ट्रॅफिक नाही भेटणार, पुढे रोड खाली भेटेल. स्पेशली आपला विलन सबवे पुरा रोड खाली भेटेल. मला बाईक पण वॉश करायची आहे. महिनाभर झाले मी बाईक पण वॉश नाही केली आहे माझी. तर पहिला ते पण करून घेईन, पहिला ऑइलचं काम करून घेईन. त्याच्यानंतर लिंक रोड मग आपल्याला लेफ्ट मारून सीधा मिलन सबवेला जायचं आहे. वीडियो बना रहा है. मेट्रोचं काम जोरात चालू आहे. तो ब्रिज चढला आहे. मिलन सबवेचा मेन जंक्शनवरती उभं आहे. मी बजाज पल्सरवरती खूप रिलायबल आहे त्याच्या इंजनवरती, बाकीच्या स्पेअर पार्टवरती नाही. मी थांबलो आहे त्या दिवशी बजाज बाईक आपली ॲडव्हेंचर बाईक काढेल. स्पोर्ट्स बाईक तर खूप काढले आहे त्यांनी. मी ADVसाठी थांबलो आहे की किलो कधी लॉन्च करतील. भले ते 200 सेगमेंटमध्ये या 300 सेगमेंटमध्ये लॉन्च करून दे, पण प्लीज लॉन्च करा. बजाजवाल्यांना एक रिक्वेस्ट आहे, कारण का मला दुसरी ॲडव्हेंचर बाईक घ्यायची आहे, पण दुसऱ्या कंपनीवरती मला एवढा ट्रस्ट नाही आहे. होंडा आहे, सुझुकी आहे, खूप सारे आहेत, पण बजाज आहे रे. मी 2010 पासून मी बजाज चालवतो आहे. बजाजवरती खूप प्रेम आहे. मी एकदा शिफ्ट झालेलो करिश्मावरती. माझी ड्रीम बाईक होती, मी घेतलेली पण बजाज पल्सर वेगळीच फिलिंग आहे रे. जे बजाज चालवतात ना त्यांना विचारा बजाजची पॉवर काय आहे, बजाज काय ऑरा आहे. तर प्लीज बजाजवाला ॲडव्हेंचर बाईक काढा. वाट बघतोय मी तुमची, कधी ॲडव्हेंचर बाईक काढणार. तर आता आपल्याला तिथं दुकानावरती जायचं आहे. दुकानावरती जाऊन आपलं सामान घ्यायला दाखवतो काय ऑइल लिकेज झालं आहे. तर सीन असं आहे, जसं मी बोललो गाडी आपली लई जुनी आहे 2000 असं. त्या दुकानावरती आलेलो आहे शॉपवरती इथे. तर इथं पण नाही आहे आपलं तर ओरिंग. पुढच्या दुकान त्यांचं अजून एक आउटलेट आहे, तिथं जाऊन चेक करतो मी, बघूया कसं चालते. हे बघा, हे बजाजचे जेन्युइन पार्ट आहेत. हे टोटल 80 रुपयाला भेटले, 2 भेटले. रबर भेटला, अजून एक स्विच भेटला. याच्यामुळे पुढं ऑइल लिकेज होत होतं. तर तुम्हाला काही पाहिजे, कोणत्याही बाईकचं पाहिजे तर या स्टोअरला तुम्ही व्हिजिट करू शकता. हे मिलन सबवे हायवे जवळच आहे जंक्शनला. कुणाला विचारा, फेमस शॉप आहे. जर नसेल तर ऑर्डर करून तुम्हाला देतील नक्की. तर माझं तर काम झालेलं आहे. तर तुम्हाला असं काही जुनी बाईक असेल, अर्गन असेल तर इथं तुम्ही येऊ शकता. ऑइल लिकेज वगैरे काय राहणार नाही. हे बाबा एका हातात मोबाईल आहे. आपल्या गाडीचं काम चालू झालं आहे. सचिन भाऊ मॅकॅनिक हा भेटला, ज्यादा कालच टाइम काढलेला मी. तो बघू आता. घोड़े का कितना पैसा लेते? घोड़े का जैसा 2000, 2500, 3000. और चल के जाने के लिए कितना टाइम लगता है उधर? हम लोग 12 घंटे लगे. चल के जाने के लिए 20 किलोमीटर है. 20 किलो 12 घंटा. और वो भी है ना, हिल भी है ना. खा पी के गया था मैं, बिना खाए पिए गया था ऊपर हाँ, बिना पानी पिए मैं गया था ऊपर. क्यों ऐसा? कुछ मन्नत बिन्नत थी क्या? नहीं मतलब तो ऐसा. और उसको कुछ पैकिंग वगैरह लगता है क्या उसमें, TW वगैरह कुछ? नहीं बोल रहा हूँ मैं, उसमें रबड़ भी लगा के दिया था भाई, देख ले वो, चेक कर ले. उसकी वजह से पूरा ऑयल लीकेज हो रहा था. अकेला खर्चा कितना हुआ? अकेले का अकेले का और फैमिली साथ
फैमिली थोड़ी सा अपना अपना खर्चा की। तो किसके साथ गया था तू? दोस्त लोग थे। दोस्त लोग थे। दोस्त था, दोस्त की बहन, मतलब रिश्तेदारी था वो। रिश्तेदारों से दर्द होता है। वहाँ पे हमने इंडियन आर्मी का था क्या वहाँ पे? हैं? वहाँ पे आर्मी आर्मी नहीं थी, आर्मी साइड में। साइड में था, मतलब वो प्रोटेक्शन के लिए। कुछ हमारा हमला नहीं। हाँ, हमला मिला ना वो इसलिए। बीच में हुआ था ना। हाँ, लेकिन सेफ्टी है ना अभी जाने के लिए उधर? अभी कुछ भी कैसा भी जाओ, अरे तुमको कोई टच भी नहीं करेगा। वहाँ पे ना इंडियन आर्मी ने बहुत किया वहाँ पे। भाई यार रबड़ ने हालत खराब कर दी है। रबड़ की हालत देखो, पूरा ऑयल यहाँ से लीकेज हो रहा था, तो ये पूरा रबड़ रिप्लेस करना है. त्याला मी पण हिंदीची सवय झाली ब्लॉग करायची, हिंदीमध्ये ब्लॉग करतोय.